हॅलो फ्रेंड्स, तर आजची दुपार आमच्यासाठी खूप सरप्राइझिंग ठरली. अचानक पार्सल आलं आणि आम्हाला पण माहीत नव्हतं की याच्यामध्ये काय आहे, कारण आम्ही काहीच ऑर्डर केलं नव्हतं. मग घरी कॉल केल्यानंतर समजलं हे पार्सल तिच्या आजोबांनी पाठवलेलं आहे आणि डुगू अजून नीट चालत नाही आहे, तिचा तोल जातो म्हणून आजोबांना काळजी वाटत होती. त्यांनी कोणालाही न सांगता तिच्यासाठी ॲक्टिव्हिटी टॉयज मागवली होती आणि हे आहे 3 व्हीलर वॉकर. हे फक्त खेळणं नाही आहे, तर डुगूला पाय घट्ट करून चालायला याची चांगलीच मदत होणार आहे आणि याला घंटी पण लावलेली आहे आणि याच्या सहाय्याने खूप इझिली चालायला मदत पण होणार आहे आणि पडण्याची पण भीती नाही आहे आणि हे पकडून लवकरच चालायला शिकेल ती. आणि तिला पण मजा वाटत होती, खूप वेळची चालली पण लवकर बसली पण नाही ती आणि खूप मदत झाली याची. आणि आजोबांचं प्रेम यातून स्पष्ट दिसते. मुलं जेव्हा नीट चालत नाहीत ना, तेव्हा पालकांपेक्षा आजी आजोबांना जास्त काळजी असते आणि हे पाठवून डुगूला खूप छान साथ दिलेली आहे. आणि मला असं वाटतंय की या खेळण्याच्या मदतीने डुगू लवकरच धावायला लागेल. आणि तुमच्या घरामध्येही आजी आजोबा असेच सरप्राईज देतात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रात्रीचं जेवण झालं होतं आणि तसा उन्हाळा पण लागलेला आहे, म्हणून आमच्या इथे असा गोळा फेस्टिवल चालू होता. मग आम्ही गेलो गोळा टाऊनला आणि या साईने तर पहिल्यांदाच ताव मारला होता. कपड्यांच्याच कलरचा गोळा घेतलेला आणि हा बटरस्कॉच गोळा होता. आणि जनरली आईस्क्रीममध्ये आपण हा फ्लेवर खातो आणि आता गोळ्यामध्ये पण बटरस्कॉच आलेला आहे आणि हे बघून समजत पण नव्हतं की हा बटरस्कॉच गोळा आहे म्हणून. आणि पोरांनी तर हे खाऊन दात पूर्णपणे कलरफुल करून ठेवले होते आणि बर्फसारखं हातामध्ये हाताळणं पण सोपं काम नाही आहे. आणि खरंच हे लोक खूप मेहनतीने काम करत होते. आणि डुग्गूच्या बाबांनी सगळ्यात हटके असा घोटाळा गोळा मागवला होता. यांनी तर गोळ्याचा बाहुबलीच बनवला होता आणि हा गोळा बनवण्याची पद्धत पण खूप भारी होती. यामध्ये त्यांनी भरपूर असे मलाई, रबडी, ड्रायफ्रूट्स आणि 2-3 प्रकारचे सिरप पण टाकले होते आणि हे बघून खरोखरच घोटाळा वाटत होता. आणि हे तर एकामध्येच संपणार नाही. डुगूला पण खूप आवडलं, छान छान करत होती. पण खरं सांगायला गेलं तर यामध्ये सर्व काही मिक्स असल्यामुळे मला एवढं काही आवडलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी वेगळा कालाखट्टा मागवला होता, तोच मला आवडला. आणि तुमचा कोणता आवडता फ्लेवर आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर असा होता हा व्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.